निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गहिनी, तू आज जे सांगितलं आहेस हा तुझा आजवरच्या साधनेचा सखोल चिंतनाचा अर्थ आहे। गहिनी, हे ज्ञान मिळवण्यासाठी तू किती काळ अखंड ध्यानस्थ बसला आहेस, गहन चिंतनात स्वतःला विसरून गेला आहेस, हे आम्ही जाणतो। तुझ्या चिंतनाचा अर्थ आम्हाला समजला आणि तो योग्य देखील आहे, परंतु इथे एक प्रश्न निर्माण होतो। कोणता गुरुदेव? गहिनी, तू म्हणतो आहेस त्याप्रमाणे कलियुगामध्ये मनुष्याकडे नामस्मरण हाच एकमेव मार्ग असणार आहे, परंतु ते नाम कुठलं असावं ह्याविषयी तू काही चिंतन केलं आहेस का? कारण त्याचंही उत्तर तुला शोधायचं आहे। गहिनी, ते नाम कोणतं असावं हे कळल्याशिवाय तुझ्या तपस्येचा अर्थ अपूर्ण राहील। संपूर्ण मनुष्य जातीला आपल्या नादाने कवेत घेईल असं नाम तुला शोधून काढावं लागेल, जे सगळ्यांना म्हणणं सहज शक्य असेल। एक वेळ शाबरी मंत्र सिद्धता करणे सोपे वाटावे इतके अवघड कार्य आहे हे गुरुदेव। हो ना, केवळ एका नामात परमेश्वराला सामावून घेणे हे महा कठीण आहे। गहिनी, तुला असे शब्द असे अक्षर निवडावे लागतील की ज्यांच्या स्वरातून अनाहत कंपन निर्माण होतील, ज्यातून सबंध मनुष्य जातीचा उद्धार होईल। गहिनी, आम्ही सगळे उत्सुक आहोत। नामस्मरणासाठी असे काय शब्द असतील जे अमृता समान वाटावे? जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। अद्भुत, विलक्षण, दैवी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। येणारा काळ ह्या नामस्मरणाच्या जयघोषाने व्यापून गेलेला असेल। प्रत्येकाच्या मुखामध्ये केवळ हेच शब्द असतील। हे देवा परमेश्वरा, तुझ्या कृपेमुळे चरपटी आज आमच्या आयुष्यात आला, त्याचे संगोपन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले। एकंदरीत आजवर आम्ही केलेल्या तुझ्या भक्तीचा प्रसादच आहे तो। चरपटी सामान्य नाही हे आम्ही अनुभवलंय, तो दिव्य आहे आणि त्याचे आई वडील होण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे। देवा, तू सर्व काही जाणतोस। चरपटीला जेव्हा पहिल्यांदा हे घरी घेऊन आले तेव्हापासूनच घरी त्याला ठेवायला विरोध होत होता आणि तो विरोध आजतागायत तसाच आहे। चरपटीला घरातल्या आणि बाहेरच्या लोकांकडून होणारा त्रास
मला पाहावत नाही। देवा, आता तूच यातून त्याचे रक्षण कर बाबा। मला अजूनही हे कोडच आहे की चरपटीच्या जेवणात जे काही अशुभ टाकलं होतं ते नेमकं कोणी टाकलं असेल। चंद्रा, तू आता त्याचा जास्त विचार करू नकोस। चरपटी सुखरूप आहे हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे। अहो, पण इतका टोकाचा विचार कोण करू शकतं? आणि ज्याने कुणी हे केलं असेल त्याच्या मनात चरपटीविषयी फारच द्वेष आहे। तो व्यक्ती पुन्हा हे सगळं करण्याचा प्रयत्न करूच शकतो। ज्याला जे करायचं आहे ते करू दे चंद्रा। आपण नेहमी चरपटीच्या पाठीशी उभं राहायचं आणि त्याची काळजी घ्यायची। अहो, ते आहेच, पण सतत आपण चरपटी सोबत राहू शकत नाही। ज्यांच्या मनात चरपटीविषयी राग आहे तो राग लवकरच कमी झाला पाहिजे इतकंच मला वाटतं, तरच हे सगळं थांबेल। नाहीतर चरपटीला आयुष्यभर हा त्रास होतच राहील। आदेश अलख निरंजन। गुरुदेव, हा नाथपंथाचा जयघोष कोण करत आहे? आपल्यापैकी कुणीही हा जयघोष केलेला नाही। साक्षात श्री दत्त प्रभू ते आपल्याला ह्या जयघोषाची आठवण करून देत आहेत। श्री दत्त प्रभूंनीच आपल्याला ही आठवण करून दिली आहे। ह्याच्या मागे नक्कीच काहीतरी हेतू दडलेला असणार। अर्थातच दत्तप्रभूंच्या प्रत्येक लीलेमागे फार मोठा अर्थ दडलेला असतो। गुरुदेव, मला आठवते माझ्या बालपणी आपण मला ह्या जयघोषाचे महत्त्व समजावून सांगितले होते। आज पुन्हा ते ऐकायला आवडेल। आदेश हा जयघोष नाथपंथासाठी फार महत्वाचा आहे ग। यामध्ये आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा या तिघांचा समावेश आहे। आदेश या शब्दामध्ये आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देव किंवा जीवात्मा आणि श म्हणजे शिवरूपी परमात्मा। नाथपंथामध्ये आपण एकमेकांना आदेश या शब्दाने परब्रह्माच्या स्वरूपाची आठवण करून देत असतो। योगी जन सातत्याने या सृष्टीकडे पाहत असतात, त्याची जाणीव आदेश या शब्दाने एकमेकांना होत असते। जेव्हा कुठलाही नाथपंथी गुरु आपल्या शिष्याला आदेश देत असतो तेव्हा तो योगिक दृष्ट्या त्याला हे सांगत असतो की या संपूर्ण विश्वाकडे, जीवसृष्टीकडे एकात्म भावाने पहा। मी सदैव ह्याच भावनेने जोडलेलो आहे। माझं अस्तित्व म्हणजे एक आदेशच आहे। आदेश या शब्दाच्या उच्चाराने चेहऱ्यावर चैतन्य पसरतं। हा शब्द ऐकल्याने पाप नष्ट होतं आणि या शब्दाचा महान ध्वनी आपल्याला महायोगाकडे घेऊन जाणार असतो। आदेश या शब्दामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे। आदेश आदेश अलख निरंजन निरंजन निरंजन।
चरपटी, आपल्याला आज माघारी यायला जरा उशीरच झाला. उशीर झाला ते खरं आहे, पण मला तुझ्याकडून खूप शिकायला मिळालं. मलाही नवीन गोष्टी कळल्या. नारायण नारायण, याचसाठी तर मी चरपटीला भेटत असतो. पण आता घरच्यांचं काय करणार? जाऊ दे, आता घरातले मला बरेच प्रश्न विचारतील, बोलतील, पण ठीक आहे, मी ते सहन करेन. नारायण नारायण, मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं चरपटी. हे बघ, खरेपणाच्या मार्गावर चालणं इतकं सोपं नाहीये. त्याचा मोल चुकवावा लागतो आणि तू तो मार्ग निवडलायस. मी तुझ्या सोबत आणि नाथन सोबत असलो तर मला खूप छान वाटतं. हे घडणारच होतं चरपटी. तुझ्या भविष्याचा पाया यातूनच तयार होणार आहे. तुम्ही जे सांगता ते मला शिकण्याची आता हळूहळू ओढ लागली आहे. हीच उत्सुकता तुला कायम ठेवायची आहे, कारण तू ज्या मार्गावर चालतोयस तिथे सगळेच तुला सोबत करतील असं नाही. तुला या मार्गावरून दूर करण्यासाठी अनेक दुष्ट शक्ती तुला त्रास देतील, पण या सगळ्यात तुला ठाम राहायचंय. तुझं मन डगमगून चालणार नाही. मी हे ध्यानात ठेवीन गोपू. आणि महत्वाचं, नाथांनी जे तुला सांगितलंय ते तू तुझ्या मनात कोरून ठेव. पुढे कार्य करण्यासाठी तुला तेच उपयोगी पडणार आहे. तुझ्या सिद्धी पुढे अनिष्ट टिकणार नाही. बरं चल, निघतो मी. तुम्हालाही उशीर झालाय. पुन्हा कधी भेटशील? मी तुला रोजच भेटणार आहे. चल येतो. नारायण नारायण. बस, खूप झालं आता. पाहायची तेवढी वाट पाहिली आपण. माझ्यासोबत कुणी येणार असाल तर चला, नाहीतर मी एकटा जाऊन नंदिनीला शोधून आणतो. ते आलेत. आता आल्यावर लगेच काही म्हणू नका. नंदिनी थांब. मला न विचारता तू बाहेर कशी काय गेलीस? इतकी शहाणी झालीस का तू? पण आम्ही घरात विचारूनच गेलो होतो. तू मध्ये बोलू नकोस चरपटी. का गेली होतीस बाहेर? अगं बोल ना. तुला आज हाता घालूनच काढतो, त्याशिवाय तुझी अक्कल ठिकाण्यावर येणार नाही. तुला तर आहे ना आता. अहो काय करताय तुम्ही? हे पोरगी बाहेर खेळायला गेली म्हणून एवढं काय बिघडलं? रुक्मिणी, तू पण त्या चंद्र आणि सत्यश्रवासारखी आंधळी झाली आहेस. चरपटी जे करतोय ते तुम्हाला योग्य वाटतंय, पण ते तसं नाहीये. अगं त्या वनात रानटी जनावरं असतात. आपल्या नंदिनीला काय झालं असतं तर काय केलं असतं? काका, पण गोपू आमच्या सोबत होता. त्यांनी आम्हाला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. तू त्या गोपूचं कौतुक नको सांगूस आम्हाला. आणि मला सांग, तुला नंदिनीला सोबत घेऊन जायची काय गरज होती? तुला जायचं होतं ना, तू एकटं जायचं होतंस. तिकडेच काही तुला झालं असतं ना तर आम्ही तरी सुटलो असतो. सुलक्षणा, शांत हो. मला काय वाटतं, आपण उगाच छोट्या गोष्टीला ना फार मोठं करतो.
मुलं सुखरूप आली ना घरी, झालं तर मग. हेच तुम्ही अशी साथ देता ना, म्हणूनच चंद्राचं आणि सत्यश्रवाचं फावतं. ते दोघं काही बोलत नाहीत चरपटीला, आणि तुम्ही मला बोलू देत नाही. सासूबाई, आम्ही समजून सांगतो त्याला, पुन्हा असं नाही होणार. आणि दादा, मी तुझी माफी मागतो. मी तुला न विचारता नंदिनीला चरपटीसोबत पाठवलं, पण इथून पुढे नाही पाठवणार. तू पाठवण्यापेक्षा तीच बाहेर जाणार नाहीये कुठे. हे बघ नंदिनी, मी तुला शेवटचं सांगतो, पुन्हा मला न विचारता जर चरपटी सोबत गेलीस तर माझा राग ठाऊक आहे तुला. नागनाथ, काय झालं? असं अचानक का थांबला आहेस? क्षमा असावी गुरुदेव, परंतु बऱ्याच काळापासून माझ्या मनात एक प्रश्न घोळतो आहे. आपली आज्ञा असेल तर बोलू का? नागनाथ, अवश्य विचार. गुरुदेव, श्री दत्त प्रभूंनी आपल्याला तसा संदेशही दिला आहे, परंतु मी बऱ्याच काळापासून इथे आश्रमात राहतो आहे. गिरनारला आल्यावर श्री दत्त प्रभूंचे दर्शन होईल, त्यांची भेट होईल अशी मला आशा होती, परंतु आजवर कधीही श्री दत्त प्रभूंचे सदेह दर्शन झालेलं नाही. त्यामुळे मला वाटतं जी दत्त प्रभूंची इतर ठिकाणं आहेत तिथं जाऊन आपण त्यांना शोधावं. नागनाथ, त्याची काहीही आवश्यकता नाही. दत्तप्रभू जसे आपले गुरु सद्गुरू आहेत, तसेच संपूर्ण विश्वाचे ते सद्गुरू आहेत. त्यांनी आपल्याला दर्शन देण्याचा, इथे येण्याचा संकेत दिला आहे, म्हणजे इथे ते नक्कीच येते. दत्तप्रभू आपला शब्द कधीही विसरत नाही. त्यामुळे मनामध्ये कसलीही शंका बाळगू नकोस. सबद हमारा शरतर शांडा, रहनी हमारी साची, लेशे लिशी न कागद माड़ी, 100 पत्री हम बाची. गोरक्षनाथ, ह्याचा अर्थ काय आहे? गुरु सद्गुरु यांचं वचन आणि त्यांची करणी यात संपूर्णपणे अभिन्नता असते. ते आपल्याला जसं जपतात, जशी शिकवण देतात, त्याप्रमाणे ते स्वतः देखील कार्य करत असतात. त्या दोन्हीमध्ये कसलाही भेद नसतो. सद्गुरूंकडून प्राप्त झालेला उपदेश हा त्यांच्या अनुभवयुक्त वाणीमधून आलेला असतो. गुरूंचा शब्द म्हणजे एका धारधार तलवारीसारखा आहे, ज्याने अज्ञानाचं निर्दालन होतं आणि आपल्याला परमात्म ज्ञानात, स्वरूप बोधात स्वस्थ राहता येतं. क्षमा असावी गुरुदेव, माझ्या मनात अशी काही शंका उत्पन्न झाली. दत्तप्रभूंच्या दर्शनाची तुला तीव्र ओढ निर्माण झाली आहे नागनाथ. त्यातून हे घडूच शकतं.
परंतु गुरुदेवांनी आपल्याला दिलेली जी शिकवण आहे, ज्ञान आहे, त्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेव. सद्गुरूंची कृपा तुझ्यावर सदैव राहील.